नाही, कोण मिरच्या खात नाही, हा कोणी पोळी खात नाही, कोणी काळा तिखट खात नाही, हा कोणी पान खात पण त्यातला कात पाळत, हा त्याला कोण देत बी नाही ओळखू बी येत नाही. आपण नियम करतो ना काही ना काय. तसं मला एक गिराईक भेटलं, मला म्हणला वडील वारले तर म्हणला मी भजन पाळू का. मैंने घाल दगडा आम्हाला म्हणलं. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोडं जाळावे. भजन सगळ्यांनी करावं, भजन कुठवरही करावं. एक बोल सुस्पष्ट बोलावा, एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत ब्रह्मानंद होया दयागा, नर हरि रामा गोविंद ते वारकऱ्यांनी स्पष्ट बोलावं. एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागम धरावा, तेने ब्रह्मानंद होयगा आगवा. आपल्या घरी दररोज संत यावेत, दररोज महाराज धन्याज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला. संत वाहिल्याबरोबर समाधान वाटावं महाराज. झाले समाधान तुमचे देखील चरण. तुम्हाला बघितलं आनंद वाटला, मला तुम्ही बघितलं तुम्हालाही आनंद व्हावा. मी तुम्हाला पाहिलं, असू दे येडी वाकडी टाळ माग मर होईल, स्वर लागायचं नाही, पण आम्ही देवाचं चिंतन करतो ना. हा कळला का. महिला मंडळ तुमच्या पाया पडतो. असल्या लग्नाच्या पोरी तर देऊन टाका बघा. गावगाव बिगर लग्नाचं संडे तसंच आहे. हवं तुम्ही जर मुली ह्या मुलांना नाही दिल्या, ही मुलं माळ परडी घेऊन तुळजापूरला जाते दे बघा. म्हणून आता बामणाकडे जाताना सुद्धा त्या पोरीची पत्रिका नेऊ नका, तिच्या आईची न्या. ही गावगावच्या बाया पुरुषांची लग्न होऊ दे नाही ती व. हा सगळ्यात नोकरदार मागते त्या जमीन चांगली होय, ही न कवा कामाला जाते तुझी पोरगी. अहो शेती करायला अंगात कांड लागतं, मृदंग वाजवायला नॅट लागतं, मोबाईल कोणचा का असना नेट लागतं, नेट. हा उग होत नाही. म्हणून करता ही तुमची पोरं तुळजापूरला गेली तर आईच्या आरामध्ये त्या प्रांगणात गाणं म्हणते दी बघा. हरी आलाय नवा नवा ह्याला उदबत्ती लावा, हरी आलाय नवा नवा ह्याला उदबत्ती लावा, हरी आलाय नवा नवा ह्याला उदबत्ती लावा, घालावा गोंधळ घालावा गोंधळ, घालावा गोंधळ घालावा गोंधळ, हरिनाम संबळा माझे हरिनाम संबळा, हरिनाम संबळ हरिनाम संबळ, घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ, घालावा गोंधळ घालावा गोंधळ, गंबळ गंबळ घालावा गोंधळ घालावा गोंधळ, घालावा गोंधळ घालावा गोंधळ, पाच घाला येऊ आम्ही तुमच्या गोंधळाला काम क्रोध बकरा माझा
या माईच्या घालाव गोंधळ आईचा घालाव गोंधळ घालाव गोंधळ आईचा घालाव गोंधळ येथे विठूचे देऊळा येथे तुकयाचा गोंधळ घालाव गोंधळ मग सांगा मला महिला मंडळ तुमच्या लेकरांना आयुष्यात असलीच गाणी म्हणायची का म्हणून लग्न होऊ द्या दुधाचा धंदा करतय ऊस आहे की नाही पिठाची गिरणी चालवतोय व्यापार करतय खात्यावर पैसे तर द्या की पोरगी आव हा आमच्या स्टँडवर तर 100-150 पोर आहे ती बघा लग्न होत नाही ती कारण ती पुड्या खाऊन खाऊन पुढचं दात पडल्यात वाजंत्र्याचं वांगनाळ असल्यावर तोंड आहे म्हणून करता हरिदासाची घरी हरिदासाची घरे हरिदासाची घरे हरिदासाची घरे हरिदासाची घरे माझ्या उपदा जन्मात रे माझ्या उपदा जन्मात रे मनची काय मागा मनची काय मागा उपदा जन्मात रे माझ्या उपदा जन्मात रे हरिदासाची घरी माझा उपदा जन्मांतरी माझा उपदा जन्मांतरी माझा उपदा जन्मांतरी हरिदासाची घरी माझा उपदा जन्मांतरी उपदा जन्मांतरी हरिदासाची घरी माझा उपदा जन्मांतरी देवा त्यांच्या घरी मला बैलाच्या रूपानं गाईच्या म्हशीच्या मांजर कुत्र उंदीर कुठल्याही स्वरूपात मला जन्माला घाला एवढंच नवं जिथं संत आंघोळ करतात बेंडकोळे होऊन घाल हा तिथं आम्हाला किड्याच्या रूपामध्ये जन्माला घाला एकच मागणं म्हणून दुसऱ्या चरणात तुकोबरा अट्टासानं सांगतात महाराज आवर्जून सांगतात देवा मी जन्माला आलो मागणाराच्या जीव हा देवाकडं मागतो मनुष्य प्राणी देवाकडं मागतो आणि तू विचारशील हा काय विचारशील मनाची काय मागा काय मागावं आणि काय मागितलं हेची दाना देगा देवा तुझा विसरवा गुण गायना वडे हेची दाना देगा देवा तुझा विसरवा गुण गायना गुण गायना दिला जन्म तर माणसाचाच दे हो मला लातूरच्या आकाश हो
त्यांनी माझी मुलाखत घेताना मला विचारलं तुम्हाला काय व्हावं वाटेल. म्हणजे कुठला माणसाला 3-3दा जन्म येतो. जन्म घेणे लागे वासरीच्या संगी तोच झाले अंग हरिरूप. हा म्हणून करता मी महिला मंडळात सांगतो कीर्तन झाल्यावर आमच्या पाया पडू नका. कीर्तनाची गादी चांगली आहे पण कीर्तनकार चांगला असं याची खात्री नाही. गुरुजी कीर्तनकार आणि पुजारी ह्यांची लेकरं चांगली असते आणि ह्याची खात्री नाही. एखादा जयवंत महाराज हा म्हणून करता एकच मागणं. काय मागायचं नाही दुसरं. काय मागायचं आहे देवाला. लाण होण दे गा देवा लहानपण देगा देवा मंगी साखरेचा रवा. लहान ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. काय मागितलं. नरके मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. एक वारकरी भेटावा जीवनात. हा या वारकऱ्याच्या दर्शनानं तुम्हा आम्हाला आलिंगन संताची या आलिंगन संताची या आलिंगन संताची या आलिंगन संताची या. दिव्य झाली माझी काया झाली माझी काया झाले माझे काया झाले माझे काया. मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया. वरीच्या हे सावकार माझे कोडी आई माझे कोडी आज भिकले माझे कोडी माझे कोडी आज भिकले माझे कोडे आज भिकले माझे कोडे आज भिकले माझे कोडे आज भिकले माझे कोडे. आलिंगन संताची या आणि दिव्य झाली माझी काया. संत कोणाला म्हणावं. त्याची संत त्याची संत त्यांच्या हेत विठ्ठली. संत कोणाला म्हणावं. तुका म्हणे संत आणि सोशी जगाच्या. वारकऱ्याला कोण नीट राहू देत व. माझ्या पोराला पोरगी लवकर दी नाही ती व. हा मी म्हणलं त्या सुनाला आधी पाठवा आमच्या घरी. घर काय ती बघू द्या आणि तिनं जर मला हिथं द्या म्हणलं तर द्या म्हणल्यावर भूम मधली मुलगी मला मिळाली. मी भूम मधली मुलगी का केली. मला मराठवाड्यातल्या मुली करायला आवडतात. का कष्टाळू इमानदार देवपूजा. आता आमच्या हरिनानाची दुवाडी आहेत ती 5-6 भाऊ बुवा गोसावी. हा सोपनराव काय काय नाव आहे वाटतं आहे की नाही. हा म्हणून करता. एक सांगतो मराठवाड्यातल्या मुली करा. रुक्मिणी आईसाहेब मराठवाड्यातलेच आहेत. विदर्भ विठ्ठल म्हणून करता. मनसी काय मागा काय मागावं देवाला आहे. हा
देवाला एकच मागाव, पायी तीर्थयात्रा घडो मुखी राम नाम. देवाला काय मागावं? मागणे ते एक तुझ प्रती आहे. देशील तरी पाय पांडुरंगा, या संताशी निर्वी हेची मज देई. काय ना मागू देवा. महाराज आवर्जून सांगतात वर. हा आपला उद्धार व्हायचा असेल संताची भेटी व्हावी. हा कोणत्या संताची भेटी व्हावी? हा त्याची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करे. जय हा गोपाळ कृपा करे. छंदाला आपण लागलो, नादाला लागलो, त्याच्यामुळे देवानं आपल्यावरती कृपा करावी. महाराज हा कृपा करावी, त्याशिवाय होत नाही. म्हणून महाराज म्हणतात मनशी काय मागा आणि हेची देगा पांडुरंगा. देवा दुसरं काही देऊ नको. हा सदैव नेहमी करता संत समागम घडू दे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ. एक लक्षात घ्या, देव स्वतःहून येत नाही, संत त्याला बोलवतात. हा हा अतिशय गोड अशा प्रकारचं कीर्तन, गायन, वादन कोमल स्वरात असावं. गुर्र महाग लागले आणि कुत्री पळवायला लागली होती, मला आवडतच नाही. कोमल स्वरामध्ये गावं, कोमल स्वरामध्ये. स्वयंपाक करताना सुद्धा आदळ आपट करून येऊ. एक बाई भांडी घासताना भांडीचा आदळ आली. मी त्या बाईला म्हणलं भांडी का आदळती? आदळू नको तर काय करू म्हणली, सगळ्या भांड्यावर ह्याच नाव आहे. मी म्हणलं नवऱ्याला आदळ की भांडी का आदळती? हा लई चित्र बाया. बारामतीला एक म्हातारी कीर्तनातच मध्ये उठली, महाराज ओ महाराज. म्हण का एवढं वय झालं तर गुडघं हलतेत. गुडघं चांगलं होतं तेव्हा काय करीत होतो? हाय का काय विचाराचा प्रश्न आहे. वय मला ती म्हातारी म्हणते गुडघं चांगलं होतं काय करतं? मी बी म्हणलं जिंग जिंग जिंगा जिंग जिंग जिंगा. थेटके माझ्या गुडघ्यावर ना तुला काय पेटवायचं आहे? हा नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी. नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी. वैष्णवाची जोडी. नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी. बापे आनंद कोटी